विद्यार्थी मित्रांनो, खूप आपण कन्सेप्च्युअली हा प्रश्न समजून घेऊ बघा. काय दिलाय प्रश्न? एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची रास 672 रुपये व 3 वर्षांची रास 714 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं बघा, समजा आपलं हे मुद्दल आहे, पी मुद्दल आहे, काय काय असणार, काय घेणं ना, त्याच्यात काय होत असतं, पहिल्या वर्षी सरळ व्याज वाढतं. किती? समजा सरळ व्याज आय धरू आपण, काय अडचण ना. मग आता पहिल्या वर्षी काय होणार बघा, हे मुद्दल अधिक व्याज तयार होतं, बरोबर. हे झालं पहिल्या वर्षीच, काय अडचण आहे का? नाही. दुसऱ्या वर्षी काय होतं बघा, दुसऱ्या वर्षी काय होतं, हे जे मुद्दल आणि व्याज आहे का, त्याच्यावर पुन्हा आणखी व्याज लागतं, बरोबर. मुद्दल आणि व्याज याच्यावर आणखी व्याज लागतं आणि ती दुसऱ्या वर्षीची रास तयार होते. दुसऱ्या वर्षीच किती दिली? 672 दिली, बरोबर आहे. आता तिसऱ्या वर्षी काय होणार, ह्या 672 वर व्याज लागणार. कशावर? पूर्ण 2 वर्षाच्या रासवर व्याज लागणार आणि किती तयार होणार विद्यार्थी मित्रांनो? ते 714 होणार, हे तिसऱ्या वर्षी. मग आता आपल्याला काय काढायचंय? व्याजाचा दर काढायचा. मग विद्यार्थी मित्रांनो, 672 वर काहीतरी टक्के व्याज लागून 714 झाले. मग तिथंच आपल्याला व्याजाचा दर निघून जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, एवढ्यासाठी 672 झालं आपलं मुद्दल आणि त्याच्यावर व्याज किती आलं असेल? 714 मधून 672 वजा करा, व्याज निघून जातं. बघा 714 वजा 672, बघा 4तून 2 गेले 2, 11तून 7 गेले 4 आणि 6तून 6 गेले 0. 42 रुपये व्याज आले. कुणावर आले? 672 वर व्याज आले. लिहा ना मग, 42 आले कुणावर? 672 वर. टक्क्यामध्ये व्याजाचा दर काढायचा आहे, गुणिले 100 करा. चला विद्यार्थी मित्रांनो, काटाकाटी करू. बघा बघा, 6 7 42, 6 1 6, 6 1 6 उरले, 6 2 12. आता 7 ने 112 ला आपण भाग देऊ शकतो. बघा 7 1 7, 7 1 7 उरले 4, 7 सकून 42. किती आला आता बघा? 100 भागिले 16 आलं. काय आलं? 100 भागिले 16. आता ह्याचं काय आपण आता पॉइंट मध्ये काढू. बघा 16 1 16, 16 सख्खी 96, उरले 4, भाग जात नाही. आता पॉइंट देऊ. किती झाले? 16 2 32, उरले 8, 16 85. म्हणजे व्याजाचा दर किती येणार? 6.25%. धन्यवाद.